वाडमधील देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आयुष सेवाभावी संस्थेच्या वतीने 4,000 वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे। मी सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा विशाल पाटील, नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील, महाबळ फाउंडेशनचे एच.ओ.डी. केदार वझे, मुकुंद कुठे, यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमन सरोज रायनाडे, नीताताई केळकर, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष महावीर पाटील, संचालक प्रसन्न शहा, राजगोंडा पाटील, जयश्री शेट्टी, संजय पाटील, संस्थेचे सदस्य आदींच्या हस्ते विद्यालयातील 800 विद्यार्थ्यांना 4,000 वह्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना मी सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष पूजा पाटील यांनी अमोल पाटील व त्यांच्या आयुष सेवाभावी संस्था गेली 15 ते 16 वर्ष सतत मुलामुलींसाठी शालेय साहित्य वाटपाचं चांगलं काम करते। त्याप्रमाणेच येथील विद्यार्थ्यांनी शाळा संपवून बाहेर पडल्यानंतर शाळेला विसरून न जाता शाळेसाठी काहीतरी करावं ही भावना जोपासली पाहिजे असं मत व्यक्त केलं। यावेळी नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील यांनी आयुष संस्थेचं कौतुक करून परिवार म्हणून आयुष संस्थेच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली। यावेळी महाबळ फाउंडेशनचे एच.ओ.डी. केदार वझे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आज तुम्हाला कोणीतरी मदत करता, उद्या भविष्यात तुम्हाला कोणाला तरी मदत करायची आहे याची विद्यार्थ्यांशी बोलताना जाणीव करून दिली। संस्थेचे चेअरमन सरोज रायनाडे यांनी संस्थेचा इतिहास व संस्थेची माहिती सांगितली। स्वागत मुख्याध्यापिका चव्हाण यांनी केलं, सूत्रसंचालन सरज बाबर यांनी केलं। कार्यक्रमाचं संयोजन आयुष सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापक अजित कांबळे, आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार, इम्तियाज बोरगावकर, इर्शाद बोरगावकर, चिंतामणी पवार, गणेश आनंदे, सूरज शेख, नरेश पाटील, अभिषेक आंबे, अतुल सूर्यवंशी, पियुष सरवदे, प्रवीण तोडकर, सुमित राणे, आदित्य वायरंडे, मोहसिन लोणी, ओम सर्वदे, चैतन्य सरगर व देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयातील शिक्षक कर्मचारी आदींनी केला।